नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. हिंदी भाषा सक्ती विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून ठिकठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहेत. राज्य सरकारने घेतलेल्या हिंदी भाषेच्या निर्णयाचा निषेध व्यक्त करीत धुळ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी सह्यांची मोहीम राबवत हिंदी भाषा सक्तीच्या निर्णयाचा निषेध नोंदविला. यावेळी धुळेकर नागरिकांनी देखील सह्यांच्या मोहिमेत सहभागी होत राज्य सरकारच्या या निर्णयाचा निषेध व्यक्त केला. गेल्या बऱ्याच दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रभरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना हिंदी सक्तीचा करणाऱ्या या सरकारचा वेगवेगळ्या प्रकारे निषेध करत आहे आणि त्याच्याच अनुषंगाने आज धुळ्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने एक सही हिंदी सक्तीच्या विरोधात हा उपक्रम राबवण्यात येत आहे, जेणेकरून जे पहिलीपासून हिंदीची सक्ती सरकारने केलेली आहे तिचा हा तीव्र प्रकारे विरोध करण्यासाठी म्हणून आज या ठिकाणी हिंदी सक्तीच्या विरोधात सह्यांची मोहीम राबवण्यात आलेली आहे आणि या मोहिमेला जनतेचा या ठिकाणी एक चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळतो आहे. जास्तीत जास्त प्रमाणात लोक या ठिकाणी निषेध नोंदवत आहे आणि सन्माननीय राजसाहेबांच्या आदेशानुसार जर ही हिंदी सक्ती हा कायदा मागं घेण्यात नाही आला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना रोडावर उतरून तीव्र आंदोलन करेल आणि याच्यानंतर जो कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला सर्वस्व जबाबदार हे महाराष्ट्र सरकार राहील. या ठिकाणी आम्ही हे सांगू इच्छितो, जर सरकारला लवकरात लवकर लक्षात नाही आलं तर या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि धुळे शहरामध्ये मनसे स्टाईल जोरदार आंदोलन होतील. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.